नमस्कार मित्रांनो, द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धेपरीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक बराक ओबामा हे आहेत. खालीलपैकी कोणते प्रमुख लक्षणे ग्वाबियन तापामध्ये दिसून येतात? डोकेदुखी हे प्रमुख लक्षणे ग्वाबियन तापामध्ये दिसून येतात. वनस्पती कोणत्या स्वरूपात नायट्रोजन घेतात? वनस्पती नायट्रेट या स्वरूपात नायट्रोजन घेतात. भारतात टिंबटिंब हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. भारतात पॉंडिचेरी हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. वाऱ्याची गती कोणत्या साधनाने मोजतात? वाऱ्याची गती ॲनेमोमीटर या साधनाने मोजतात. बाजीराव पेशव्यांचा पहिला विजय कोणत्या ठिकाणी झाला? बाजीराव पेशव्यांचा पहिला विजय पालखेड या ठिकाणी झाला. प्रकल्प 17 अंतर्गत बांधण्यात आलेली दुसरी स्वदेश निर्मिती युद्धनौका कोणती? INS सातपुडा ही युद्धनौका आहे. राजा रविवर्मा हे कोण होते? राजा रविवर्मा हे चित्रकार होते. बझार ऑफ ड्रीम्स या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बझार ऑफ ड्रीम्स या कादंबरीचे लेखक स्टीव्हन किंग हे आहेत. मुघल सम्राट औरंगजेबाने संभाजींचा मुलगा शाहू आणि त्यांच्या आईला कुठे कैद ठेवले? मुघल सम्राट औरंगजेबाने संभाजींचा मुलगा शाहू आणि त्यांच्या आईला सातारा येथे ठेवले. कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत? बुध व शुक्र या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत. काश्मीरच्या डल लेक भागात टिंबटिंब गार्डनिंग केले जाते. काश्मीरच्या डल लेक भागात तरंगणारे गार्डनिंग केले जाते. इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉइंट निकोबार या बेटावर आहे. खालीलपैकी कोणत्या धातूला धातूचा राजा म्हणतात? सोने या धातूला धातूचा राजा म्हणतात. ऑग सन शू की कोणत्या देशाचे नोबेल पुरस्कार विजेते आहे? ऑग सन शू की हे बर्मा या देशाचे नोबेल पुरस्कार विजेते आहे. ऋषिकेश शहर कोणत्या राज्यात आहे? ऋषिकेश शहर उत्तराखंड या राज्यात आहे. भारताने कोणत्या शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे? भारताने संघराज्य या शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. भारतात सर्वात दाट लोकवस्ती असलेला शहर कोणता आहे? भारतात सर्वात दाट लोकवस्ती असलेला शहर मुंबई आहे. एकच प्याला या नाटकाचे लेखन कोणी केले? एकच प्याला या नाटकाचे लेखन राम गणेश गडकरी यांनी केले. खालीलपैकी शरीरातील सर्वात लांब पेशी टिंबटिंब आहे. चेतापेशी हे शरीरातील सर्वात लांब पेशी आहे. कोणत्या देशाने सर्वप्रथम प्लास्टिक कप आणि प्लास्टिकवर बंदी आणली? फ्रान्स या देशाने सर्वप्रथम प्लास्टिक कप आणि प्लास्टिकवर बंदी आणली. कोणत्या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर म्हटले जाते? इंग्लंड या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर म्हटले जाते. महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते? महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारा म्हणून ओळखली जाते. 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता? 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1974 ते 1978 आहे.
धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? धरमतरची खाडी आंबा या नदीच्या मुखात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना 1945 या वर्षी झाली. राम नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? राम नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे व्यर्थ चरफडणे. मधुरा गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा. मधुरा गाणे गाते या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. विरुद्धार्थी शब्द सांगा. शाश्वत. शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अल्पकाळ. जीवाची मुंबई करणे योग्य अर्थ निवडा. जीवाची मुंबई करणे म्हणजेच मौज मजा करणे. कालगती लावणारा, तंटे उत्पन्न करणारा माणूस या अर्थाची पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार आहे? योग्य वाक्यप्रचार आहे कळीचा नारद. खालीलपैकी सामासिक शब्द कोणता आहे? समीकरण हे सामासिक शब्द आहे. अभिषेक खेळत होता आणि तो पडला. वाक्यप्रकार सांगा. वाक्यप्रकार आहे संयुक्त वाक्य. सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा. सज्जन या शब्दातील संधी प्रकार आहे व्यंजन संधी. परिमल शब्दाचा पर्यायवाची शब्द ओळखा. परिमल या शब्दाचा पर्यायवाची शब्द आहे सुगंध. खालीलपैकी कोणत्या शब्दात तत्सम नाही? मेहनत या शब्दात तत्सम नाही. शिपायाकडून चोर धरला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. शिपायाकडून चोर धरला जातो या वाक्यातील प्रयोग आहे नवीन कर्मणी. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा कोणता? देवापुढे सतत तेवत असणारा दिवा आहे नंदादीप. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.